कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त पौष्टिक अशी थालीपीठाची भाजणी बनवणार आहोत. थालीपीठ हे सगळ्यांच्याच घरात जवळपास बनलं जातं. याच्या आधी आपण ज्वारीच्या थालीपीठाचा व्हिडिओ बघितलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया. साहित्य: 2 वाटी तांदूळ, 2 वाटी पोहे, 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, 1 वाटी गहू, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि छोट्या तुपाच्या वाटीने आपण जिरे, धने आणि ओवा घेतलेला आहे. आणि हे सगळं मेजरमेंट मी ह्या वाटीने घेतलेलं आहे. गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. सर्वात आधी आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेतलेला आहे. तर तांदूळ जो आहे तो इंद्रायणी सोडून तुम्ही कुठलाही जाड तांदूळ वापरू शकता. इंद्रायणी खूप चिकट असतो, त्यामुळे तो अवॉइड करायचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतोवर तांदूळ हा जुनाच वापरायचा. तर ह्या ठिकाणी मी हा रायशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही जाड तांदूळ वापरू शकता. गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे. तांदळाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे. भाजणी ही खूप जास्त वेळ भाजायची नाही. त्याच्यामुळे काय होतं, जी भाजणी आहे ती खूप जास्त भाजल्यावर आपल्या थालीपीठाचे तुकडे देखील पडू शकतात. त्याच्यामुळे अगदी लिमिटेड प्रमाणामध्ये आपल्याला ही भाजणी भाजून घ्यायची आहे. रेसिपी हेल्दी तर आहेच, पण टेस्टी देखील आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भाजणीपासून थालीपीठ कसं बनवायचं ते देखील दाखवणार आहे. आता आपण जे गहू घेतलेले आहे ते 1 वाटी गहू आपण याच्यामध्ये परत भाजून घेणार आहोत. मी जे प्रमाणाची लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर गहू देखील थोडा फुलेपर्यंत आणि तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गहू तडतड उडायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं गहू आपला भाजलेला आहे. तुम्ही जर वेट लॉस करत असाल तरी देखील तुम्ही ही भाजणी वापरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही ह्या भाजणीपासून थालीपीठ धपाटे बनवून देऊ शकता. तर गहू देखील आपला ऑलमोस्ट भाजत आलेला आहे. आता मी हा गहू काढून घेते. आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत 1 वाटी ज्वारी. तर आपल्या घरामध्ये जी ज्वारी अवेलेबल असते ती ज्वारी स्वच्छ करून मग आपण भाजायला घेणार आहोत. आपण ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ बनवतो किंवा मिक्स पिठाचं थालीपीठ बनवतो. तर आज आपण भाजणीचं थालीपीठ बनवणार आहोत. तुम्हाला माहीत असेल, बरेच जण हुरड्याचं थालीपीठ देखील बनवतात. ते देखील खायला खूप छान लागतं. त्याच्यामध्ये देखील आपण छानपैकी मेथीची भाजी ॲड करतो, कांदा तर ॲड करतोच, काकडीचं थालीपीठ बनवतो. थालीपीठामध्ये देखील बरेच आपल्याला वेगळे प्रकार माहीत आहे. तुम्ही याच्यामध्ये नाचणी देखील ॲड करू शकता, पण आता माझ्या घरामध्ये नाचणी अवेलेबल नव्हती त्यामुळे मी ॲड केली नाही. आता आपण 1 वाटी बाजरी घातलेली आहे. ती बाजरी देखील छान भाजून घ्यायची. ज्वारी देखील तुम्ही बघू शकता छान तडतड उडेपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे. बेसिकली काय होतं, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खायला मुलं खूप कंटाळा करतात. आणि सगळे जे काही धान्य आहेत, गहू, ज्वारी, बाजरी, हे आपल्या शरीरासाठी सगळेच आवश्यक आहे. मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मुलांच्या पोटामध्ये हे ढकललं जावं ह्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. बाजरी देखील भाजून झालेली आहे. आता अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर ही बिना सालीची उडदाची डाळ आहे. तुम्ही ही जर नसेल तर सालीची डाळ देखील वापरू शकता. आता उडदाची डाळ भाजून झाली. आता आपण मूग डाळ घातलेली आहे. मूग डाळ देखील छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही ही थालीपीठाची भाजणी नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता मूग डाळ देखील भाजून झाली. आता आपण अर्धी वाटी तुरीची डाळ घातलेली आहे. ही तुरीची डाळ देखील छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. शक्यतोवर काय होतं, ॲट अ टाईम सगळ्या डाळी आपण जेव्हा मिक्स डाळीचं वरण बनवतो तेव्हाच खाल्ल्या जातात. आता ह्याच्यामध्ये सगळेच धान्य आपण एकत्र बनवून खाणार आहोत. तर ही डाळ देखील ऑलमोस्ट भाजत आलेली आहे. आता आपण चणा डाळ घालून घेतलेली आहे. ही देखील मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. तर हे थालीपीठ मी कालच बनवलं होतं. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला 1-2 दिवसात अपलोड करून देईल. हे थालीपीठ खायला अतिशय सुंदर आणि टेस्टी झालं होतं. आता हरभरा डाळ भाजून झाली आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी मसुराची डाळ घातलेली आहे.
मसुराची डाळ देखील कलर छान बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. बेसिकली काय होतं, मसुराची डाळीचं आपण फक्त वरण करतो, तेही अगदी रेअरली बनवतो. त्याच्यामुळे ही डाळ जेवढी खायला पाहिजे तेवढी खाल्ल्या जात नाही. आता याच्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घातलेला आहे. साबुदाणा देखील मस्त फुलेपर्यंत, तडतड उडेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त भाजायची नाही आहे. आता हा साबुदाणा देखील ऑलमोस्ट भाजत आलेला आहे. तो देखील आपण काढून घेणार आहोत आणि सगळी भाजणी भाजल्याच्या नंतर थंड करून मग याला दळून आणायचं आहे. आता साबुदाणा देखील भाजला आहे. आता 2 वाटी पोहे घेतले होते, ते पोहे देखील सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने आपण ही भाजणी बनवत आहोत. अतिशय अचूक प्रमाण आहे, तुमचं थालीपीठ अजिबात बिघडणार नाही. आता पोहे देखील भाजून झालेले आहेत, याला देखील सोनेरी कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे जिरे, 2 चमचे ओवा आणि 3 चमचे धणे घालून घेतलेले आहे. हे सगळं एकत्र करून मी भाजत आहे. हे सोनेरी रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. हे भाजताना अतिशय खमंग असा वास येतोय. भाजणीसाठी आपण जे जे काही साहित्य घेतलं होतं ते सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. आता धणे, जिरे आणि ओवा ही लास्ट स्टेप आहे. हे सगळं भाजून झालं की आपण भाजणीमध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सगळं साहित्य झालेलं आहे. आता हे सगळं एकत्र करायचं, थंड करायचं आणि मग याला गिरणीतनं दळून आणायचं. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही थालीपीठ नक्की बनवा. खायला अतिशय सुंदर, हेल्दी आहे आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आता मी याला गिरणीमध्ये दळून घेते आहे. ती स्टेप देखील तुम्हाला दाखवते. माझ्या घरातच गिरणी असल्यामुळे मी घरातच दळत आहे आणि याला एकदम बारीक दळायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी भाजणी आहे, आपण घरामध्ये जे अवेलेबल आहे सामान त्यातच बनवलेली आहे. बाहेरनं काहीही आणलेलं नाही. दळून याचं पीठ तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.